नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. आज 1 एप्रिल 2026. मित्रांनो, अ, खेदाने हा हवामान अंदाज आपल्याला व्यक्त करावा लागत आहे. अ, उत्तर पश्चिम भागातून WD सक्रिय होत आहे आणि या WDचा परिणाम राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह निर्माण होत आहे. मित्रांनो, हा WD जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी, मैदानी भागात पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाच्या वादळी ॲक्टिव्हिटीज सोबत गारपीट सुद्धा असण्याची शक्यता आहे. सॉरी. हा WD मित्रांनो अगदी राज्याच्या दक्षिणेपर्यंत धाराशिव, लातूर, अ, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बीड, मराठवाड्यातील जवळपास छत्रपती संभाजीनगर सर्वच जिल्हे यामध्ये डॅमेज होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील जिल्हे डॅमेज होणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील मित्रांनो अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, खामगाव परिसर यामध्ये डॅमेज आहे. मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव ही सर्व आहेत. घाटावर सुद्धा परत एकदा या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज राहणार आहेत. म्हणून मित्रांनो, या पार्श्वभूमीवर सतर्क राहा, सावध राहा एवढीच विनंती आपण या निमित्ताने करू शकतो. आणि येणाऱ्या सिस्टीमबद्दल फक्त आपण अंदाज लावू शकतो. ही सिस्टीम मित्रांनो खरं तर येणे नको होते. 2 आणि 3 तारखेला या सिस्टीमचा खऱ्या अर्थानं राज्यामध्ये प्रभाव असेल. त्यानंतर परत एकदा राज्यात उघडीप आपल्याला पाहायला मिळेल. अवकाळीपासून परत एकदा राज्याची सुटका होईल. काही काळासाठी साधारणतः 16 एप्रिलपर्यंत, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर परत एकदा राज्यात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढतील, असं आपण या निमित्ताने सांगू शकतो. एवढंच अंदाज आपण व्यक्त करू. मित्रांनो, खरं तर हा हवामान अंदाज आपला खोटा ठरावा आणि राज्यातील शेतकऱ्यांची जी पिकं आहेत, फळबाग आहे, ही वाचवावीत एवढीच विनंती आपण या ठिकाणी करतो. मित्रांनो, पुणे विभागातील पूर्व विभाग, त्यानंतर अहिल्यानगर या पट्ट्यामध्ये पाऊस असणार आहे. म्हणजे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या तीव्र आहेत. त्यामुळे सतर्क राहा, सावध राहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.